या तुमच्या लाडक्या सुनबाईनं शनाया सोबत हात मिळवणी करून मला त्रास द्यायचं ठरवलं होतं. यशाचा माग चढला हिला, असं वाटतंय सगळं जगच जिंकलं. पाप तुम्ही केलंय, व्यभिचार तुम्ही केलाय, शेट तुम्ही खाल्लाय, मी नाही. राधिका तू राधिका, खंबीरपणे आता तू स्वतःला सावरायला हवंस आणि आता तुला तुझा भविष्य काळ घडवायचा. ये इकडे नाही तर मी तिकडे ये ना, सगळं सोडून. मला काही रिझन्स नाही ऐकायचे. ओके, सगळे विचारत असतात तुझं एफजीपी कोण आहे कोण आहे कोण आहे. ये आता बास. घ्या नाश्ता करून घ्या बरं. राधिका बाई, तो निर्णय बदल ना बाई. तो विषय राहू दे, तुम्ही चहा घ्या. काही काय ती एवढी तोड फाडून बोलत आहे, तुमच्या पल्ले पडत नाहीये. बाय डोळे मिटल्यावर करणार आहात का तुम्ही हे सगळं? सिरियसली सॉरी फॉर एव्हरीथिंग, पण यात खरंच माझी काही चूक नाही. आता या डील मध्ये काहीच अर्थ उरला नाही. यांना सगळं कळलंय, त्यामुळे आता मला तुझ्याकडनं कोणतीही इन्फॉर्मेशन नकोय. सेम गॅरी सारखी तू पण सेल्फिश, पण तू पण बघ मी काय करते. काय हालत झाली याची. या राधिका आणि शनायामध्ये एक दिवशी माझी अशीच हालत होणार आहे बहुधा. मीटिंग आहे माझी, मीटिंग आहे. राधिका मसालेला हरवायचं आहे मला. मला राधिका मसालेला हरवायचं आहे. एनएफ कंपनीला मोठं करायचं आहे. काय नाही यू हॅव टू कम. 2 दिवस आहेत मॅक्स तुझ्याकडे, कळलं ना? 2 days and you have to be here. डिवोर्स नंतर मला काय काय मिळणार आहे मला स्पष्ट सांग. म्हणजे डिवोर्स नंतर माझी नोकरी, माझी पोझिशन, माझा पगार याचं काय होणार आहे? विचारून तुम्ही काय विचारलं? अरे हे बघ राधिका, वा नाही सांग ना काय बोलत होतो आपण, सांग जरा आईला. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. शनाया कुठे? राधिकाने काढून टाकलं की काही? राहुदे, कुठे जाणार आहे? जाऊन खेड्याच्या घरी लोळत असेल, नाही तर गेली असेल पुण्याला आईकडे. आनंदभाऊजी, सध्या सगळंच विचित्र घडतंय. काय झालं? आज सकाळी ऑफिसला यायला निघाले तर सिग्नलला गाडी थांबली होती. आमच्या बरोबर मॉर्निंग मध्ये असंच काहीतरी घडलं. एक लेडी भेटली होती आम्हाला. पण हो, खूप विचित्र होती ती. काय? नाही मला हे काहीतरी विचित्र वाटतं सगळं. आपल्याला जरा सावध राहायला हवं. अगं, तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता. काय? पण या सगळ्यामध्ये तुझा काय निर्णय? मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे. शेवटी मला ना खरंच खूप भीती वाटते. सगळं नीट होईल ना ग? त्या सुभेदार फॅमिलीचे वीक पॉइंट जर माझ्या हाताला लागू दे, मग तिथे जाऊन मी काय करते ते बघ. अरे या शनायाचं मला इथे तिथे भास का होतोय? एवढा चिडलोय तिच्यावर तरी का दिसते ती सगळीकडे? नाही पण ती एवढी स्वार्थी आहे की दिवसभरात एक फोन नाही केला. जाऊ दे. एक्सक्यूज मी. तुम्ही हाय, शनू बेबीची मॉम मी. एफजीपी ऑल्सो. फ्रेंड, गाईड, फिलॉसॉफर. मला इथे असं कळलं की माझ्या मुलीला कोणीच वाली राहिलेलं नाहीये. खूप लवकर आलात तुम्ही. नाही, इतक्या दिवसात कधी आठवण नाही झाली का तुमच्या मुलीची? जावई बापू, तुम्ही बसा बघू. अहो, सासूच्या बाजूला बसायला लाजायचं नसतं. कोण जावई बापू? अहो, कोण म्हणजे तुमचा गुरु? अहो, एक माझ्या शनू बेबीचा गॅरी. आलीस तू? आले. किती उशीर गेलास? अरे राधिकाला भेटायला गेले होते. हल्ली भेटतच नाही ना ती, म्हटलं आज भेटून यावं. बर, मला तुला काहीतरी सांगायचं महत्वाचं. काय? काल महाजनी काका काकू, मी आणि नानी आमच्यामध्ये सौमित्र आणि राधिका वहिनींबद्दल विषय झाला. कसला विषय? महाजनी काका, नाना आणि स्वतः गुरुनाथचे वडील यांच्या मनामध्ये असं आहे की राधिका वहिनी आणि सौमित्रांनी एकत्र यावं. म्हणजे राधिका वहिनींचा घटस्फोट झाला की सौमित्र आणि राधिका वहिनींचं लग्न व्हावं. तसं झालं तर चांगलंच होईल, पण मला नाही वाटत राधिका तयार होईल यासाठी. हो तेच तर ना, म्हणूनच आधी याविषयी सौमित्रशी बोलायला हवं. आणि सौमित्रशी याविषयी बोलायला सगळ्यात योग्य माणूस म्हणजे आनंद. आणि म्हणूनच मी आनंदला भेटायला गेलो होतो. आणि विशेष म्हणजे त्याच्याही मनात तेच आहे. अरे मग चांगलंच आहे की, पण सौमित्रच्या मनात काय आहे हे कळल्याशिवाय आपल्याला पुढे काहीच करता येणार नाही. हो ना, म्हणून तर मी म्हणतोय आपणच अंदाज घेऊयात का? मी असं ठरवलं की आपण सगळेजण पिक्चरला जाऊयात. चालेल. बरं, तू राधिका वहिनींना कॉल कर
मी सौमित्राला कॉल करतो आणि कॉल होईपर्यंत मस्तपैकी चहा ठेवतो तुझ्यासाठी. चल. हॅलो रेवती, बोल ग. काय करतेस? काय नाही, काम संपतच आलंय, आता घरीच निघेन. बरं, आम्ही फिल्मला जायचं ठरवलंय, तर तू डायरेक्ट थिएटरवर येतेस का? अगं रेवती, काहीतरी काय बोलतेयस? आईंना बरं नाहीये ना, मला लवकर घरी जायचंय, आपण नंतर जाऊ. मान्य आहे मला सगळं, पण बघ म्हणजे आम्ही सगळेजण जातोय, तुझाही मूड चेंज होईल, तुलाही जरा रिलॅक्स वाटेल. येत असलीस तर मला कळव. तर झोपही येत नाहीये. घरी ये म्हणून, नाहीतर एखादा ड्रिंक मारून झोपून गेलो असतं ना सरळ. राधिकाचं बरं आहे, गेलीये पिक्चर बघायला, मजा करतायत सगळे. माझं काय? प्लीज इथून निघून जा. तुमच्या मुलीनं मला फसवलंय, त्यामुळे मी लग्न करण्याचा काही संबंधच नाहीये तिच्याशी. फसवणं हा शब्द तुमच्या तोंडी फसवा वाटतो. अरे ज्यांनी स्वतःच्या बायकोला फसवलं तो आज फसवणुकीच्या गोष्टी करतोय. आता ह्या दोघांचं प्रेम जुळलं, त्यांचे संबंध जगभरात कळले. आता मला शनू बेबीची काळजी लागली आहे. ते काय नाही गुरुनाथ, तुला माझ्या शनू बेबीशी लग्न करावंच लागेल. बा डांबरट दिसली ती मला बाई. मला तरी असं वाटून राहिलं का या मागे तिचं काहीतरी हे. या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला मी एका खताची डीलरशिप घेतली. खत एक नंबर आहे, नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सेंद्रिय पद्धतीनं बी चांगलं पीक घेत आहेत, मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? तुझं एक ठीक आहे रे, पण ह्यानं खर्च परवडायला नको. माननीय परेश पाटील सुटा. ए जा रे बाबा, जा तू. मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही. त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. नमस्कार, कसे आहे सगळे? छान ना? आणि होम मिनिस्टरचा मी अजून एक नवीन भाग घेऊन येते, होम मिनिस्टरचा. आणि आज बघू आम्ही की कोण घेऊन जाणार आपल्या घरी पैठणी. मग आमचं घर खूप छोटं आहे, मग तिकडे कसं मग हे आणायला लावते की वस्तू आणायला लावते ना. तुला आई म्हणजे जास्त प्रॅक्टिस पण नाही करत, लगेच तिच्या तिथे वस्तू ठेवावं लागेल. केवढं घर आहे? छोटा आहे, 10 बाय 10. ईशावर सतत लक्ष ठेवायला पाहिजे तिच्या प्रोटेक्शनसाठी, आणि मी ते करणार. त्याची काही गरज नाही. ईशाला प्रोटेक्शनची गरज नाही. आता ईशाच्या फक्त रक्षणाची नाही, तिची जबाबदारी घेणार आहे मी. ईशाला लग्नाची मागणी घालतोय मी. बाळराजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल. हा राजमातेचा आदेश आहे. पंत रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघं. म्हणजे ज्योत्याजी, झडती घ्या यांची. शगुआमा, सगुणा मावशीचं वागणं आजकाल जरा विचित्रच वाटतंय. ती काहीतरी लपवती आपल्यापासून. चिमणाजीरावांची तब्येत तर ठीक आहे ना? काहीतरी विचित्रच बोलतायत. आजी ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. ताब्यात घ्या बाजीला.